बारामतीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे। खरं तर या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मात्र तरीही लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव हातात फलक घेत, झेंडे घेत या मोर्चात सहभागी झाले। बारामतीतला लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वातला हा मोर्चा आजची ईद, गणेशोत्सवाचा बंदोबस्त, गणेशोत्सव विसर्जनाचा म्हणजे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर खरं तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। मात्र तरीही लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव या ओबीसी एल्गार मोर्चात सहभागी झालेले आहेत। दृश्य आपण पाहतोय बारामतीतली। तर जरांगेंना पाठबळ देणारे पवार कुटुंब आहे आणि जरांगेंचं भूत राज्याच्या मानकुटीवर बसवणारे पवार कुटुंब, आणि त्यामुळेच बारामतीतून त्यांना या संदर्भात जाब विचारण्यासाठी म्हणून बारामतीत लक्ष्मण हाके ओबीसी एल्गार मोर्चा काढतायत। तर बारामतीतला लक्ष्मण हाकेंचा हा ओबीसी एल्गार मोर्चा परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर पवार ईस्ट इंडिया कंपनीनं जरांगेंचं भूत उभं केलेलं आहे। ओबीसी आरक्षण संपवणारं जरांगेंचं हे भूत आहे आणि त्यामुळेच त्यांना जाब विचारण्यासाठी म्हणूनच बारामतीत एल्गार मोर्चा काढणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं होतं। त्यानुसार खरं तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, मात्र मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव या एल्गार मोर्चात सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण बारामतीतली पाहतोय। गणेश विसर्जनानंतर चतुर्दशीनंतर राज्यभरात ओबीसी आरक्षण संघर्ष यात्रा काढली जाणार आहे आणि त्याआधी बारामतीत निघालेला ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण बारामतीतली पाहतोय। मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन आझाद मैदानावर पार पडलं आणि त्यानंतर जो GR काढण्यात आला, ते GRच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सुप्रिया सुळेंनी हा GR आम्हाला समजावून सांगावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, परवानगी नाकारण्यात आली आहे, मात्र तरीही हा मोर्चा निघाल्याचं आपण पाहतोय। निश्चितच परवानगी ही नाकारली होती, मात्र मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात, लक्ष्मण हाके काही वेळापूर्वीच बारामतीत दाखल झाले आणि त्यानंतर या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी या एल्गार मोर्चाचं आयोजन ओबीसी समाजाकडून करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं ओबीसी समाज या पुणे जिल्ह्यातील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी जो GR काढण्यात आलेला आहे तो तात्काळ रद्द करावा, ही प्रमुख मागणी या सगळ्या ओबीसी आंदोलकांची आहे आणि लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच मोर्चा हा बारामतीत आहे आणि लक्ष्मण हाके यांनी काही वेळापूर्वीच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही बारामतीतून हा एल्गार मोर्चा काढतोय अशा पद्धतीची टीका ही लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके जी काही भूमिका मांडताना पाहायला मिळतात, त्यानुसार जो काही राज्य सरकारने जो आदेश काढलेला आहे, GR काढलेला आहे, तो ओबीसींचा गळा घोटण्याचं काम राज्य सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप देखील या लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या मोर्चाला आता काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। ज्यावेळी पुण्याहून लक्ष्मण हाके निघाले होते त्यावेळी ठिकठिकाणी त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। नीरामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला झाला होता त्या ठिकाणी देखील लक्ष्मण हाके यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता या मोर्चाला बारामतीतून सुरुवात झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या मोर्चा स्थळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती
पुणे ग्रामीण पोलिसांचा हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि सर्व पक्षातील जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। लक्ष्मण हाके यांचं मुख्यमंत्र्यांना देखील आवाहन आहे की आम्हाला हा GR समजून सांगावा। टप्प्याटप्प्याने ओबीसी मध्ये मराठा समाजाला सामावून घेतलं जाताना पाहायला मिळते। ओबीसीचं आरक्षण हे हिरावून घेतलं जात असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांच्याकडून केला जात आहे। यामध्ये आपण पाहू शकतो मंगेश ससाने असू दे किंवा मृणाल ढोले पाटील हे देखील आता सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। ज्यावेळी या संदर्भातला जो काही GR काढण्यात आलेला आहे त्यावेळी लगेचच लक्ष्मण हाके एकूणच ओबीसी जे काही आंदोलक आहे ते पुण्यातल्या फुले वाड्यामध्ये महात्मा फुले वाड्यामध्ये बसून या संपूर्ण GR फाडण्यात आला होता आणि त्या ठिकाणी देखील सरकारचा निषेध आंदोलन त्या महात्मा फुले वाड्यात करण्यात आलं होतं आणि सातत्याने लक्ष्मण हाके या राज्य सरकारच्या GRच्या विरोधात भूमिका मांडताना पाहायला मिळतात की अशा पद्धतीने जर राज्य सरकारने GR काढला तर बोगस सर्टिफिकेटचं वाटप केले जाईल आणि मराठ्यांचं कुंभीकरण केलं जाण्याचा प्रकार हा राज्य सरकारकडून केला जात आहे असा देखील आरोप लक्ष्मण हाके यांच्याकडून केला जातो आणि त्यामुळे बारामतीतून या मोर्चाला सुरुवात जरी झाली असली तर राज्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीचं मोर्चा आंदोलन आम्ही करणार असं देखील लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे। एकीकडे कायदेशीर लढाई आम्ही कोर्टात लढणार तर दुसरीकडे रस्त्यावरची लढाई ही आम्ही रस्त्यावरती उतरून लढवणार अशा पद्धतीची भूमिका ही लक्ष्मण हाके यांच्याकडून घेण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि रस्त्यावर उतरून ही लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलक आता जाऊन आपण पाहू शकतो आक्रमकपणे ही भूमिका मांडताना पाहायला मिळतात आणि एकूणच या सगळ्या राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जरी मागे घेतलं असेल किंवा त्या आंदोलन मागे घेण्यासाठी जो GR काढलेला आहे त्याच GRच्या विरोधात हा मोर्चा आता काढला जाताना पाहायला मिळते। काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं या पुराव्यांचा GR आहे असं देखील मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे ओबीसी नेते बबनराव तायवाडे देखील त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही। मात्र लक्ष्मण हाके यांना देखील या सगळ्या संदर्भात विचारणा केली असता त्यांचं म्हणणं की आम्हाला हा GR समजून सांगावा कारण GR मध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे त्यानुसार ओबीसी आरक्षणाला धक्का बसताना पाहायला मिळतो आणि आमचं आरक्षण हिरावून घेतलं जात आहे असं देखील लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढला जात आहे। आपण पाहू शकतो या मोर्चामध्ये एकूण बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असून महात्मा फुलेंची प्रतिमा असू दे पिवळे झेंडे ओबीसी एल्गार महामोर्चा असं या महामोर्चाला नाव आहे। आपण पाहू शकतो मोठी गर्दी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय बारामतीतली ओबीसी एल्गार मोर्चा निघालेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणासाठीचा जो GR निघालेला आहे त्यामुळे ओबीसींचं आरक्षण संपणार आहे आणि त्यामुळेच या GRचा अर्थ आम्हाला सुप्रिया सुळेंनी समजावून सांगावा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं होतं। तर पवार ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांनी हे जरांगे यांना या आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून पुढे आणलेलं आहे आणि त्यामुळेच या संदर्भात आता पवार कुटुंबाला जाब विचारण्यासाठी म्हणूनच बारामतीतनं ओबीसी एल्गार मोर्चा काढतायत। गणेश विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर राज्यभरात ओबीसी संघर्ष मोर्चा काढला जाणार आहे, आरक्षण संघर्ष मोर्चा काढला जाणार आहे असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर परवानगी या मोर्चाला नाकारण्यात आलेली आहे। ईद, गणेश विसर्जन, बंदोबस्त या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। मात्र तरीही या ठिकाणी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव एल्गार मोर्चात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। मराठा आरक्षणाच्या नुकत्याच निघालेल्या या GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपणार आहे। या GR मुळेच ओबीसीचं आरक्षण संपवण्यात आलेलं आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांनी या GRचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा। पवार ईस्ट इंडिया कंपनीनं हे आरक्षण घालवलंय। ओबीसींचं आरक्षण संपवणाऱ्या जरांगेंचं भूत पवारांनी उभं केलंय त्यामुळेच त्यांना जाब विचारण्यासाठी ओबीसी एल्गार मोर्चाची सुरुवात बारामतीतनं करण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाके या मोर्चाचं नेतृत्व करतायत। त्यानंतर आता अनंत चतुर्दशीनंतर राज्यभरात अशा प्रकारे ओबीसी आरक्षण मोर्चा काढला जाणार आहे।